अजय शांताराम जमधडे, माझी आई अनुषया शांताराम जमधडे यांना अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये मी 2 महिन्यापूर्वी ॲडमिट केलेलं होतं. तर त्या कालावधीमध्ये तिला निमोनिया झालेला होता आणि तिला हृदयाचा पण त्रास व्हायला लागला आणि बरेचशा थोडे काही किरकोळ आजार होते. त्या आजारामध्ये ती इतकी हे होऊन गेली का तिचे साधारण कधी BP कमी कधी जास्त. त्याच्यानंतर ह्या कालावधीत माझा 15 दिवस तिला कव्हर करण्यामध्ये क्रिटिकल कंडिशनमधून बाहेर काढण्यासाठी 15 दिवस गेली. त्याच्यानंतर साधारण 15 दिवस तिला प्रॉपर ट्रीटमेंटसाठी त्याच्यात गेले. असे साधारण 1 ते सव्वा महिना गेला माझा तिचा. पण ह्याच्यात मला जी मदत केली ते डॉक्टर म्हणजे डॉक्टर परेश अलवानी यांनी तिच्यासाठी इतकं म्हणजे घरच्यासारखं मेहनत घेऊन किंवा एक आपला घरचा मेंबर आहे किंवा आपली स्वतःची आजी आहे किंवा आई आहे अशा हिशोबाने त्यांनी त्याची ट्रीटमेंट केली. तर खरंच खूप आभारी मी त्यांच्यावाला. आणि स्टाफ जो आहे स्टाफसुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे कोणाशी काही मदत लागली तर पटकन धावण्यासाठी नर्सिंग स्टाफ झाला, त्यानंतर वॉर्डबॉय झाले, सिक्युरिटीसुद्धा आहे. आता साहजिक आहे सिक्युरिटीला त्यांची ड्युटी करणं गरजेचं आहे, पण एवढं पण काय स्ट्रिक्टली नव्हते. पण आपण थोडं बोललं तर आपलं सोडायचं, तो काही विषय नव्हता. पण आहे गुड, म्हणजे आवडलं आपल्याला. इथलं साधारण स्टाफ आवडला, डॉक्टर आवडले आणि सर्वात जास्त आभार मानेन डॉक्टरांचे, डॉक्टर परेश अलवानी. कारण त्यांनी इतकी सुंदर ट्रीटमेंट दिली ना, त्याबद्दल मी त्यांना खूप आभारी आहे. थँक्यू मेडिकल हॉस्पिटल, थँक्यू डॉक्टर परेश अलवानी यांनी जी ट्रीटमेंट दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि आपणा कोणालाही एमर्जन्सी जर गरज पडली तर 100% माझ्या अनुभवावरून तुम्ही मेडिकल हॉस्पिटलला व्हिजिट जरूर द्या. धन्यवाद.